आरोपी क्रमांक 1 आहे, इतर 8 आरोपी आहे त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। त्याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही है। जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल। मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का त्या एफआयआर मध्ये? बरोबर आहे ना, ती एफआयआर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आपल्याला कल्पना आहे। तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात चौकशी होणार का संचालकांची? मीडिया कंपनीचे डायरेक्टर जे असतील त्यांची जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे। जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते संबंधित सरकारी विभागाकडून घेऊन त्याचे पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात येईल। या कंपनीच्या काही पैशांचं काही इकडून तिकडून आवागमन झालं त्याचं काही होणार का? ईडब्ल्यू पैशांचं काही आवागमन झालंय? मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे। ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात येईल। या कंपनीचे 99% भागधारक हे पार्थ पवार आहेत। काल ते त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिकवरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे। त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे। तपास ते पण ईओडब्ल्यू कडे कोणाला ताब्यात घेतलंय सर? ताब्यात कोणाला घेतलंय त्यांचे नाव काय? जे 3 आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। नाव ऑलरेडी एफआयआर मध्ये आहे। तर पुणे पोलीस आयुक्त हे माध्यमांशी बोलताना प्रकरणाची माहिती देत होते। पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई आतापर्यंत सुरू झाली आहे केली आहे याची माहिती त्यांनी दिली। तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय असं पोलीस आयुक्त म्हणालेले आहेत। तर दुसऱ्या विभागाकडून आमच्याकडे तक्रार ही दाखल झाली आहे असं देखील विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर या पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता नेमके पुढे काय खुलासे होतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल देखील 2 जणांचं निलंबन झालं आणि आज देखील